आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक होईल। विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे महाविकास आघाडीची खलबतं सुरू आहेत। बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे हे उपस्थित आहेत। या संदर्भात आणखी माहिती देतात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ते येत्या 18 जूनला होणार आहेत। विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी ज्या आहेत या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीची ही एकत्रित पहिली बैठक जी आहे ती काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जे परळ येथील परळ येथील टिळक भवन मध्ये होत आहे। आणि ही बैठक जी आहे ती हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे। विधान परिषदेसाठी येत्या विधान परिषदेसाठी जे आहे ते महाविकास आघाडीचा फॉर्म्युला या बैठकीमध्ये ठरवला जाणार आहे। कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात येतील या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाणार आहे। आपण बघतोय की यापूर्वी जेव्हा राज्यसभेच्या जागा निवड होती किंवा यापूर्वीच्या ज्यावेळेस विधान परिषद निवडणुका होता त्यावेळेस जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे अंबादास दानवेंना संधी देण्यात आली होती महाविकास आघाडीकडनं आणि राज्यसभेसाठी जे आहे ते शरद पवार यांना सर्वांनी समर्थन दिलं होतं। त्यामुळे विधान परिषदेसाठी जास्तीत जास्त जागांसाठी जे आहे यावेळेस काँग्रेस जे आहे ते मागणी करणार आहे आणि त्याचमुळे ही बैठक जी आहे यांची समन्वय बैठक जी आहे ती काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये पार पडत आहे। आणि सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेल्या आहेत। जवळपास सुप्रिया सुळे अनेक वर्षानंतर जे आहेत काँग्रेसच्या या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषदेला कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या आहेत, कोणत्या पक्षाला कोणत्या विभागातल्या म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या जागा द्यायच्या या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाणार आहे। खास करून पुण्याची जागा जी आहे या जागेसाठी राष्ट्रवादी जी आहे ती आग्रही राहणार आहे, तर विदर्भातल्या आणि कोकणातल्या जागेसाठी जे आहेत यासाठी काँग्रेसची सुद्धा मागणी चालू आहे। मराठवाड्याच्या जागेसाठी जे आहे ते शिंदे ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आग्रही राहणार आहे। मात्र रत्नागिरी, रायगड या भागातल्या जागांसाठी सुद्धा ठाकरेंची मागणी जोरात असू शकते। मात्र जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी आणि मिळतील या प्रकारचा प्रयत्न काँग्रेस करेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल ज्योत्स्ना।